हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। आदेश 20% आणि भरती 10%नुसारच प्रतीक्षा लांबल्याने नोकरीची शाश्वती कमी याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहूया नोकर भरतीसाठी आदेश 20% भरती 10%नुसारच अनुकंपाधारक चिंतित प्रतीक्षा लांबल्याने नोकरीची शाश्वती कमी। तलाठी भरती प्रक्रियेत अनुकंपाधारकांसाठी भरतीच्या 20% जागांवर भरती प्रक्रिया राबवण्याचा शासन निर्णय असताना केवळ 10% जागा राखीव ठेवल्यामुळे अनुकंपाधारकापासून नोकरीची संधी अधिकच दूर गेली आहे। राज्यातील अनुकंपाधारकांची संख्या मोठी असतानाही 10% भरतीमुळे अनेक तरुणांना आणखी काही वर्ष नोकरीची वाट पाहावी लागणार आहे। शासकीय नोकरीतील अनुकंपाधारकांसाठी 5% राखीव जागा होत्या, त्यामध्ये वाढ करण्यात येऊन 10% आणि काही महिन्यातच 20% जागांचा शासन आदेश काढण्यात आला। त्यामुळे महसूलमधील अनुकंपाधारकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या। 20% जागामुळे नोकरीची मोठी संधी मिळण्याची स्वप्ने अनुकंपाधारक पाहत असताना नुकत्याच निघालेल्या तलाठी भरती प्रक्रियेत अनुकंपाधारकासाठी केवळ 10% जागा भरती करण्याचे जाहीर करण्यात आले आहे। शासनाच्या या भूमिकेमुळे शासनाने आपल्या पूर्वीच्या आदेशाला तिलांजली दिली आणि नोकरीची आस लावून बसलेल्या अनुकंपाधारकांच्या नशिबी पुन्हा प्रतीक्षा आली। अनुकंपाच्या धर्तीवर नोकरी सामावून घेताना वयाची आणि शिक्षणाची अट नसून 8वी, 10वी आणि 12वी शिकलेल्या आणि शैक्षणिक पात्रता नसून सुद्धा कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांना वर्ग 3 मध्ये नोकरी दिली जाते। म्हणूनच अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्याच्या प्रतीक्षेतील सर्व उमेदवारांची वयाची 40 पार झाली आहे, परंतु शासनाने केवळ 10% अनुकंपा भरतीचाच विचार केल्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनुकंपाधारकांना मोठा धक्का बसला आहे। 10% नोकरीची संधी निर्माण करण्यापूर्वी 20%चा शासन निर्णय का दुर्लक्षित करण्यात आला याची माहिती कुणीही द्यायला तयार नाही। शासनाच्या या भूमिकेमुळे अनुकंपाधारक सर्वांनाच नोकरीची शाश्वती राहिलेली नाही। ज्यांचा वेटिंग क्रमांक पुढे आला होता ते आता आपोआपच मागे जाणार आहेत। त्यामुळे 20% जागा अनुकंपाधारकासाठी राखीव का ठेवण्यात आला नाही अशी संतप्त विचारणा अनुकंपाधारकाकडून केली जात आहे। अनुकंपा उमेदवारांची कार्यालयात गर्दी। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध होताच सर्व अनुकंपा उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला अनुकंपा क्रमांक किती जवळ आहे हे पाहण्यासाठी गर्दी केली आहे। परंतु या ठिकाणी देखील शासनाने फक्त 10%च उमेदवार घेण्याचे आदेश असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे वयाची 40 पार केलेल्या आणि शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागेल असे सांगितले जात आहे। महसूल संघटनेच्या प्रयत्नांनाही अपयशी। महाराष्ट्रातील महसूल संघटनेने यापूर्वी अनेक वेळा अनुकंपावरील भरतीचा प्रस्ताव मांडला आहे। अनेक वेळा संप आणि लेखणी बंद आंदोलनासारखे हत्यार देखील उपसले होते, परंतु या भरतीत याचा कोणताही उपयोग झाला नसल्याचे दिसत आहे। एकंदरीतच काय, शासन निर्णय 20%चा असताना सुद्धा भरती प्रक्रिया मात्र 10%नुसारच सध्या होताना दिसून येत आहे। त्यामुळे अनुकंपाधारक चिंतित असल्याचंही वातावरण निर्माण झालेलं आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।